चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी वर्ग 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास नवोदय परीक्षेची तयारी करून घेत आहोत. त्यामध्ये आपण नैसर्गिक पर्यावरण हा घटक पाहत आहोत आणि त्या घटकातील मागील काही व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये नद्या, पर्वत, पावसाचे चक्र, झाडे, प्राणी या 5 घटकाचा अभ्यास केला आहे. आज आपण या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात पाहिल्यानंतर MCQ घेऊन आलो आहे आणि घटक आहे या ठिकाणी झाडे. कोणता घटक आहे? झाडे. हे सर्व व्हिडिओ आपणा सर्वांना आसान हे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. ओके, तर या ठिकाणी पहिला पर्याय पहा कशा प्रकारे किंवा MCQ या ठिकाणी काय दिलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स नवोदय परीक्षेची तयारी करून घेण्यात येत आहे. त्यामध्ये पहिला MCQ काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर झाडे आपल्याला काय देतात पहा. या ठिकाणी प्रश्न खूप सोपा जरी वाटत असेल पण चुकी होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटणार आहे? फळे किंवा सावली किंवा लाकूड यापैकी एखादं विद्यार्थी काय करतात? उत्तर टिक करतात. आता या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व फळे पण देतात, सावली पण देतात, लाकूड पण देतात. याचा अर्थ करेक्ट ऑप्शन असणार आहे वरीलपैकी सर्व. अशा प्रकारे 1 बाय 1 MCQ सोप्याकडून कठीणाकडे आपण या ठिकाणी पाहत जाणार आहोत. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे झाडे कोणता वायू शोषून घेतात. आपल्या सर्वांना माहीत आहे झाडे काय करतात, तर कार्बन डायऑक्साईड वायू अट्रॅक्ट करतात म्हणजे शोषून घेतात आपल्याकडे आणि बाहेर कोणता वायू सोडतात, तो त्या ठिकाणी ऑक्सिजन हा तो वायू बाहेर सोडतात असं आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर या ठिकाणी ऑक्सिजन चुकीचा पर्याय, नायट्रोजन चुकीचा पर्याय, त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड चुकीचा. हा लक्षात घ्या, शोषून घेतात म्हणतंय तर उत्तर काय असणार आहे? कार्बन डायऑक्साईड हा वायू तो काय करतात? शोषून घेतात. या ठिकाणी हायड्रोजन हा सुद्धा चुकीचा पर्याय. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड हा वायू झाडे शोषून घेतात आणि बाहेर कोणता वायू सोडतात? ऑक्सिजन सोडतात. तर तिसरा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, झाडे कोणता वायू सोडतात? वायू कोणता सोडतात? तर कार्बन डायऑक्साईड सोडतात का? तर नाही. गडबडीत विद्यार्थी कार्बन डायऑक्साईडला टिक करतील. कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात. बाहेर सोडण्याचा प्रश्न आला आहे तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू चुकीचं आहे, नायट्रोजन चुकीचं आहे, मिथेन वायू सुद्धा चुकीचं आहे. करेक्ट ऑप्शन असणारे ऑक्सिजन वायू ते काय करतात? बाहेर सोडतात. आता आपल्याला चौथा प्रश्न पाहायचा विद्यार्थी मित्रांनो, झाडांना अन्न बनवण्यासाठी काय लागते? पहा, लक्षात घ्या, झाडांना अन्न बनवण्यासाठी 2-4 गोष्टी लागतात. कोणकोणत्या लागतात? फक्त पाणी दिल्यानं झाडे वाढतील का? तर नाही वाढणार. फक्त हवा दिल्यानं झाडे वाढतील का? तर नाही वाढणार. सूर्यप्रकाशामुळे फक्त शब्द पहा संकुचित पर्याय, तर हे उत्तर नसतील विद्यार्थी मित्रांनो. आता पाणी लागणार आहे, हवा लागणार आहे, सूर्यप्रकाश लागणार आहे, त्याचबरोबर माती सुद्धा लागणार आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक डी हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर 5वा प्रश्न काय सांगतात? झाडांना कोणत्या प्रक्रियेतून अन्न तयार करता येतात? ज्या पद्धतीनं ते अन्न तयार करतात झाडे, त्या प्रक्रियेला एक शब्द आहे प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेटिक्स. पहा, या ठिकाणी शोषण चुकीचं आहे, अपघटन चुकीचं आहे, बाष्पीभवन चुकीचं आहे. करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून झाडे आपलं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. 6वा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, तर झाडांना कोणता भाग पाणी व खनिज शोषून घेतो? पहा, लक्षात घ्या, झाडे हा कोणत्या अवयवामार्फत, पानं, खोड, मूळ किंवा फांद्या अशा प्रकारच्या पार्ट असतात झाडाचे, तर त्यामधून कशा मार्फत पाणी शोषून घेतात? तर या ठिकाणी खोड हे चुकीचं असणार आहे, पाणी चुकीचं असणार आहे, फूल पण चुकीचं असणार आहे. करेक्ट उत्तर असणार आहे मुळामार्फत. जमिनीत मुळं असतात आणि मुळामार्फत झाडे पाणी शोषून घेतात. पहा, नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे, तर
झाडांची पाने कोणत्या रंगाची असतात? खूप सोपा प्रश्न आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. झाडाची पाने हिरव्या रंगाची असतात. त्यानंतर 8वा प्रश्न काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो? झाडे कोणत्या ऋतूत जास्त वाढतात? हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा, या ठिकाणी आपण पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा किंवा शरद ऋतू, आणखीन बरेच ऋतू असतात. तर झाड उन्हाळ्यात वाढतात का? उन्हाळ्यात वाढत नाहीत, हिवाळ्यात वाढत नाहीत. पा या बाकीच्या रेशोमध्ये वाढतात, पण जास्त प्रमाणात विचारलेले शब्द काय आलेला आहे या ठिकाणी? जास्त. उन्हाळ्यात पण झाडे वाढतात, बरोबर आहे, हिवाळ्यात पण वाढतात, शरद, प्रत्येक ऋतूमध्ये झाडे वाढतात. पण त्याचं पर्सेंटेज, जर आपण एखाद्या ठिकाणी 10 झाडे उन्हाळ्यात लावली तर त्यातली कमीत कमी 3-4 झाडे खराब होऊ शकतात, जास्त ऊन असल्यामुळं, पाणी कमी भेटल्यामुळं. पण तेच झाडं जर आपण पावसाळ्यात लावली, 10 झाडं लावली, तर 10 पैकी 9 100% किंवा 10 पैकी 10 जगण्याचे चान्सेस कोणत्या ऋतूमध्ये असतं? तो ऋतू आहे पावसाळा. पावसाळ्यात झाडे जास्त वाढण्याचा कालावधी असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पाहूया. खालीलपैकी फळे देणारे झाड कोणते? पहिल्या उत्तर तुम्हाला देता येईल. आंबा हे काय फळे देणारं झाड आहे. बाकीच्या झाडापासून आपल्याला फळं भेटत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी सावली देणारे झाड कोणते? नीट जर लक्ष दिलं तुम्ही म्हणताना या ठिकाणी, तर प्रत्येक झाड सावली देऊ शकतो. आता त्याचं प्रमाण लक्षात घ्या बाळांनो. झाड छोटा असेल तर सावली तेवढ्या प्रमाणात चांगली भेटेल का? नाही. झाड घनदाट असेल, मोठं असेल, तर त्याची सावली चांगली भेटणार आहे. मोर करेक्ट उत्तर चूज करायचं असेल, कडुलिंबाचं झाड सुद्धा सावली देतं, पण कम्पेअर टू म्हणजे त्याच्या तुलनेत त्याच्यापेक्षा चांगली सावली, जास्त सावली कोणत्या झाडाची असते? तर जास्त असते वडाचं, दाट झाड असतं, म्हणून याचं मोर करेक्ट उत्तर असणार आहे वड. या ठिकाणी नारळाची खूप कमी सावली असणारे, उगं काहीतरी तुरळीत उंच वाढतं आणि त्याचा सावली खूप कमी प्रमाणात असते. जास्वंद सुद्धा नसणार आहे. कडुलिंब सुद्धा सावली देतो, पण कडुलिंबाच्या तुलनेत वड हे सर्वात जास्त सावली देणार आहे. कारण की तो घनदाट असतं, घेरादार असतं, म्हणून त्याची सावली चांगली असते आणि मोठ्या प्रमाणात भेटते. 11वा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. झाडे मातीला कशापासून वाचवतात? या ठिकाणी माती जी आहे ना, माती वाचवतात झाडे. कशा प्रकारे वाचवतात? तर मातीची धूप होण्यापासून झाडे वाचवतात. हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असायला पाहिजे. या ठिकाणी पावसापासून वाचवतात, हे चुकीचे. वादळापासून चुकीचं आहे, उन्हाळ्यापासून चुकीचं आहे. करेक्ट उत्तर तुमचं असणार आहे धूप होण्यापासून. मातीची धूप होण्यापासून झाडे वाचतात. त्यामुळे म्हणतात जास्तीत जास्त झाडे लावा, झाडे जगवा. त्यानंतर 12वा प्रश्न. झाडे कोणासाठी घर व अन्न देतात? नीट लक्ष द्या. झाडे कोणासाठी घर व अन्न देतात? फक्त माणसासाठी, फक्त प्राण्यासाठी, कीटक, पक्षी व प्राण्यासाठी, व फक्त पक्ष्यासाठी? नीट लक्ष द्या. या सर्वांसाठी, माणसासाठी, प्राण्यासाठी, पक्ष्यासाठी, सर्वांसाठी अन्न देतात, घर देतात. हे सर्व जरी खरं असलं तरी ते एक संकुचित पर्याय फक्त असल्यामुळं हे उत्तर नसणार आहे. तर तुमचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? कीटक, पक्षी आणि प्राण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला करेक्ट आणि बरोबर उत्तराची निवड करायची असते. फक्त किंवा केवळ शब्द जर आला तर ते उत्तर 100% नसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की ते संकुचित पर्याय आहेत. पुढचा प्रश्न आहे, झाडे लावल्याने काय होते? तर हवा प्रदूषित होते, चुकीचं आहे. पाऊस कमी पडतो, चुकीचं आहे. हवा स्वच्छ होते, हे बरोबर आहे. आणि पाणी आटवते, हे चुकीचं आहे. तर आपला ऑप्शन असणार आहे सी, हवा स्वच्छ होते. का? कारण की हवेतील कार्बन डायऑक्साईड झाडे शोषून घेतो आणि प्राण्यांना, सजीवांना आवश्यक असणारा ऑक्सिजन तो झाडे काय करतात? बाहेर सोडतात, म्हणून हवा स्वच्छ राहते. आता प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. खालीलपैकी औषधी झाडे कोणते? औषधी झाडे भरपूर आहेत. प्रत्येक झाडापासून काही ना काही औषधे असतात, पण यामध्ये बांबूळ पाहिलं, बांबूळ सुद्धा औषधी वनस्पती आहे. त्यांना उत्तर अपेक्षित काय आहे आणि मोर करेक्ट काय हे आपल्याला पाहिजे. शेवगा सुद्धा औषधी वनस्पती आहे, पण या ठिकाणी मोर करेक्ट आपल्याला पाहिजे.
तर शेवगा नसणार आहे, गुलमोहर नसणार आहे, तर आन्सर असणार आहे तुळस. का? तुळसा शेवगा किंवा बाबूलच्या तुलनेत तुळशीचं महत्त्व जास्त असल्यामुळे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे तुळस. त्यानंतर 15वा प्रश्न पाहूयात. झाडाचे संवर्धन कसे करावे? आता या ठिकाणी झाडे तोडून संवर्धन होईल का? नाही. झाडे जाळून नाही, फांद्या तोडून नाही. तर करेक्ट उत्तर तुमचं असणार आहे झाडे लावून व जपून झाडाचे संवर्धन करण्यात येईल. आता प्रश्न क्रमांक पाहूयात. कोणती झाडे झाड पाने, नीट लक्ष द्या या ठिकाणी प्रश्न काय, कोणती झाडे पाने गळून टाकतात? प्रत्येक झाडे पाने गळून टाकतात पावारांनो. प्रत्येक प्रकारचं झाडाची पाने गळतात, पण यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी मोर करेक्ट पर्याय का आणि कोणता, कसा निवडायचा? सदाहरी झाडे याची सुद्धा पानं गळतात, पण मोर करेक्ट हे उत्तर नाहीये. त्यानंतर काटेरी हे पण नाहीये, जलचर हे पण नाहीये. तर या ठिकाणी करेक्ट असणार आहे पान जाडी झाडे, कारण की याचे प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते उत्तर असणार आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17वा. सर्वात लहान झाड कोणते? या ठिकाणी देवदार सर्वात लहान नाही, वड नाही, आंबा नाही, तर सर्वात लहान गवत असतं. ऑप्शन नंबर ए. 18वा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. काय सांगतो, तर झाडे नसतील तर काय होईल? महत्वाचा प्रश्न आहे. पाऊस जास्त पडेल, चुकीचं आहे. झाडे जर जास्त असतील, इथं प्रश्न काय आहे, झाडे नसतील म्हटले तर पाऊस पडणार नाही, हे पडेल म्हटले, चुकीचं आहे. प्राणी माणूस जगू शकणार नाही, हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर हे ऑप्शन बरोबर असणार आहे, हे ऑप्शन करेक्ट. आता या ठिकाणी बाकीचे पर्याय कोणते आहेत पहा. बाकीचे पर्याय कोणते आहेत? हवा थंड होईल, झाडे नसतील तर निगेटिव्ह पर्याय आहे. निगेटिव्ह क्वेश्चन विचारला, नीट लक्षात घ्या. हवा थंड होईल हे चुकीचं आहे, माती सुपीक होईल हे चुकीचं आहे. झाडे नसतील म्हटले, ते असतील असा शब्द नाही. असतील असतं तर उत्तर आपले दुसरं असतं, पण झाडे नसल्यावर काय होईल? प्राणी आणि माणसे जगू शकणार नाही. ऑप्शन नंबर बी उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे. 19वा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. झाडांचे महत्व काय आहे? इथं संकुचित पर्याय, नीट लक्षात घ्या, फक्त शब्द आलेला आहे, यामुळं हे उत्तर नसणार आहे. तर आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पर्यावरणाचे संतुलन राखणे हे झाडाचं सर्वात जास्त महत्व आहे. जर संतुलित राखण्यासाठी आपल्याला झाडे असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप सोपा, आपण दरवर्षी काय करायला हवे या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नवोदय परीक्षेमध्ये परिसर अभ्यास या घटकावर, म्हणजे नैसर्गिक पर्यावरण या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न नवोदय परीक्षेमध्ये येऊ शकतात, यामध्ये या स्वरूपात मी व्हिडिओमध्ये मांडत आहे. मागील काही व्हिडिओ आपण जर पाहिले असतील तर आधी थेरॉटिकल पार्ट चित्राच्या स्वरूपात आणि अगदी सोप्या भाषेत मी नद्या, पर्वत, प्राणी, झाडे आणि पावसाचे चक्र, त्यानंतर मी प्रत्येक घटकावर MCQ स्वरूपाचे प्रश्न घेऊन येत आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅथचा दुसरा धडा चालू करणार आहोत. आता यानंतर आपले MCQ कोणकोणते राहिले? प्राणी आणि पावसाचे चक्र हे पुढील 2 व्हिडिओ असतील, आणि त्यानंतर मॅथचा क्लास म्हणजे मॅथचा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये द्या अशी मला अपेक्षा आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद.